एकत्र होतील किंवा महायुतीमध्ये पवार साहेब येतील असं वाटतं का तुम्ही? नाही, आता पवार साहेब महायुतीमध्ये येतील किंवा नाही येतील ते राज्याचे किंवा देशाचे फार मोठे नेते. ते कुठेही गेले तरी त्यांच्यासाठी रेड कार्पेट असेल. आपला प्रश्न आहे की पवार साहेब महायुतीमध्ये येतील का? आता या महायुतीमध्ये जर का यायचं असेल तर पवार साहेबांच्या बाबतीमध्ये स्वतः ते एक तर निर्णय घेतला पाहिजे की त्यांनी महायुतीमध्ये किंवा एनडीए मध्ये सहभागी व्हावं किंवा नाही व्हावं. आणि एनडीएच्या प्रमुख घटक दलापैकी एक भारतीय जनता पार्टी यांनाही वाटलं पाहिजे की पवार साहेबांनी आमच्यामध्ये यावं किंवा नाही यावं. त्यामुळे ते येतील किंवा नाही येतील याच्यावरती येणारे आणि घेणारे यांच्यावर खऱ्या अर्थाने तो निर्णय आहे. पण मला जे काही कळतंय त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट माझ्या लक्षात आली की ज्या पद्धतीने 2014ला पवार साहेबांनी भारतीय जनता पार्टीला समर्थन दिलं होतं, नंतर ते काही दिवसांनी काढून घेतलं. 2017ला मी जे काय ऐकलंय, 2017ला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सरकारमधनं शिवसेनेला बाजूला करून भारतीय जनता पार्टीमध्ये सरकारमध्ये सहभागी व्हावं, तोही एक चर्चा झाली आणि अंतिम टप्प्यापर्यंत निर्णय झाला, पण तरी ते थांबवलं गेलं. त्याच्यानंतर 2019 मध्ये सकाळच्या आम्ही शपथविधीला गेलो त्याही वेळेला पवार साहेबांना याची पूर्ण कल्पना होती असं अजितदादांनीच सांगितलं. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी ते स्वतः त्यांनी त्याच्यामधून थांबवून घेतलं. त्याच्यानंतर शिंदे साहेब गेले 2023ला, त्याच्या एक महिना आधी आमच्याही पक्षाचं ठरलेलं होतं, त्यातही पवार साहेबांचं योगदान होतं किंवा त्यांना माहिती कदाचित त्याची असेल आणि भारतीय जनता पार्टी बरोबर सत्तेत सहभागी व्हावं, त्याही वेळेला थांबलेलं आहे. पण या सगळ्या याच्यामध्ये एनडीए मध्ये किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये एक विश्वासार्हता कमी झालेल्याची कुठेतरी वाटतंय. आणि ती विश्वासार्हता जर का कमी असेल तर ज्या दिवशी पवार साहेब एनडीए मध्ये सहभागी होतील तोच दिवस खरा आपण समजून चाललं पाहिजे. ते पण राष्ट्रवादी जी अजितदादांची जी राष्ट्रवादी ती त्यांचं स्वागत करेल का मग त्या पद्धतीने? हे बघा, आमच्या दृष्टिकोनातून एनडीए मध्ये सामूहिक निर्णय एकदा आमच्या पक्षाशी चर्चा करून झालं तर आमची हरकत असण्याचं काही कारणच नाहीये. यामध्ये एनडीए मध्ये घटक जल जे असतील त्यांच्याशी नक्की केंद्रीय नेतृत्व चर्चा करेल आणि त्याच्यानंतरच तो निर्णय होईल. पहिला मुख्यमंत्री म्हणून महिला मुख्यमंत्री म्हणून आपल्या पक्षाच्या नेत्यांना मिळावा असं वाटत का? मुळामध्ये मुख्यमंत्री आमचा झाला पाहिजे, आमच्या पक्षाची स्वाभाविक अपेक्षा आहे. सुरुवातीच्या काळात अजितदादा झाले पाहिजे याच्या बाबतीमध्ये नेहमी आमचे ते स्वप्न होते, परंतु आता अजितदादा नाहीये. तर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी ह्या नक्की एक ना एक दिवस ह्या राज्याच्या मुख्यमंत्री होतील. पण मुख्यमंत्री जर का व्हायचं असेल तर त्याला संख्येचं गणित लागतं आणि ते संख्येचं गणित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नक्की येणाऱ्या काळात पूर्ण करेल. आणि मला असं वाटतं की त्याच्या माध्यमातून वहिनी या मुख्यमंत्री या राज्याच्या होतील. मोठ्या प्रमाणावरती नाव जे ते वगळले जात आहे, जर असे नाव जर वगळत जात असतील तर ही योजना बंद होणार आहे किंवा काही नवीन काही उपाययोजना होतील? अजिबात, हा फक्त मीडियाच्या माध्यमातून, विरोधकांच्या माध्यमातून मीडियाच्या पर्यंत ज्या पद्धतीने एक रुमर पसरवली जाते की एवढ्या महिला वगळल्या जातील, तेवढ्या महिला वगळल्या जातील, लाडकी बहीण बंद केली जातील. पण मला माहिती आहे आमच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री महिला आहेत, ही योजना कोणत्याही परिस्थितीत त्या बंद पडू देणार नाही. त्याच्याबरोबर राज्याचे मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री हे सुद्धा या लाडक्या बहिणींचे भाऊच आहेत. त्यामुळे आपल्या बहिणींचं संरक्षण करणं ही त्यांची पहिली जबाबदारी. मी आपल्याला या माध्यमातून एवढं सांगतो की जे काही वगळले जात असतील त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे कारण आहेत. वगळले जात नाहीयेत ते, पण कुठेतरी दोन ठिकाणी लाभ घेतला जात असेल, कोणाची केवायसी राहिलेली असेल, अशा प्रकारचे जे काही निकष लावलेले जे असतील त्या निकषांमधनं काही महिला ज्या आहेत त्या कुठेतरी दुसरा लाभ घेत असतील तर त्या थांबलेल्या असतील. पण वगळणे आणि ही योजना बंद करणे शासनाच्या डोक्यामध्ये अजिबात नाही. राज्यमंत्री यांना देखील भेटून त्याच्याकडे जी काही खरी चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी काय करणार? आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत किंवा गृह राज्यमंत्र्यांपर्यंत सुद्धा याची सगळ्यांची मागणी करणार आहोत की अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला कोणी वाचवू नये आणि आपलं सहकार्य असू नये, अशी आग्रहाची आमची मागणी असणार आहे. पण मला माहिती आहे की या राज्य सरकारमध्ये असा एकही मंत्री नाही किंवा एकही उपमुख्यमंत्री नाही की तो चुकीच्या माणसांना पाठबळ देईल. सरकार म्हणून काय मागणी करणार का?
की अल्निनोचा प्रभाव हा संपूर्ण राज्यामध्ये आतापासून आपल्याला बघायला मिळाला. त्यातल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये तर बिकट परिस्थिती अशी आहे की सुरुवातीचा पाऊसच कमी पडतोय. त्यामुळे शेतकरी ज्या पद्धतीने नंदुरबार जिल्ह्यातला हवालदिल झालेला आहे, हे सारं आपल्या जिल्ह्याकरता किंवा नंदुरबार जिल्ह्याकरता फार मोठी दुर्भाग्याची गोष्ट आहे. मी नक्की याच्या बाबतीमध्ये आज जिल्हा अधिकाऱ्यांना 2-3 कामानिमित्त भेटायला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये हा सुद्धा विषय करणार आहे की कदाचित दुष्काळ जर का आला तर आपल्याला दुष्काळाच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याला कशी मदत होऊ शकते, तर त्याच्यासाठी आपल्याला शासनापर्यंत काय काय मदतीचे स्रोत उपलब्ध राहतील त्या बाबतीमध्ये सूचना नक्की देईल. आपण देखील त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, काय राहणार कसं आहे? नाही, आता या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने राज्याचा विकासाचा एक डोंगर उभा केलेला आहे, जे इन्फ्रास्ट्रक्चर महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून त्यांना जे संबोधलं जातं, मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस हे राज्याचे सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून आतापर्यंत आपल्याला बघायला मिळालेले. त्यांना खूप शुभेच्छा आहेत आणि त्यांची वाटचाल याच्यापेक्षाही मोठी राहो अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. वेगळ्या पद्धती कार्यक्रम नेमके कार्यक्रम कसे आहेत आणि काय सांगणार आपण अजितदादांबद्दल? हे आमच्यासाठी सगळ्यांसाठी दुर्भाग्याची गोष्ट आहे की ज्या अजितदादांचा आम्ही अनेक वर्षापासून वाढदिवस साजरा करत होतो, आता ती जयंतीच्या स्वरूपामध्ये आज आम्हाला जयंती दिन साजरा करावा लागतोय. त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संपूर्ण राज्यामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये एक कार्यक्रम दिलेला आहे. त्या कार्यक्रमाच्या आधारात नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्याची खऱ्या अर्थाने आजपासून सुरुवात झालेली. 22 तारखेला याचा समारोप ते करतील आणि राज्यामध्ये 22 तारखेपासून तर 28 तारखेपर्यंत वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते उपक्रम राबवले जातील. त्यात अजितदादांना आवड असलेले जे काय असतील उपक्रम आणि त्यांनी केलेला आतापर्यंत विकासाचा धडाका हा जनतेपर्यंत पोहोचवावा. वृक्ष लागवड करावी, महिला सक्षमीकरण करावं, युवकांना प्राधान्य कसं दिलं जाईल याच्यासाठी प्रयत्न करावे, आरोग्याच्या दृष्टीने निर्णय घेतलेले असतील त्या आरोग्याच्या दृष्टीने आपलं काम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावं अशा सूचना केल्या जातील आणि त्याच्यावर SIRच्या कार्यक्रमामध्ये शासनाला सहकार्य करावं या दृष्टिकोनातून आज याची सुरुवात झाली. सर, यांच्यावरती नंदुरबारचे गुन्हा दाखल झालेला आहे, फसवणुकीच्या शासनाची फसवणूक केलेली, एकनाथ शिंदे यांची फसवणूक केली, त्यांचे गुन्हा दाखल झालेला कशा पद्धतीने पाहता याकडे? मला कालच त्याच्या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती मिळाली की माजी आमदार शिरीष चौधरींनी ज्या पद्धतीने एक बनावट लेटर हेड केलं आणि त्या बनावट लेटर हेडच्या आसरा घेऊन जवळपास 9 कोटी रुपये लंपास केले. आदिवासी विभागातून जो काही पैसा मिळालेला असेल तो वेगळ्याच जनसमुदायाकरता त्यांनी वापरला किंवा त्याची प्रशासकीय मान्यता त्यांनी बदललेलं प्रामुख्याने एक गुन्हा दाखल झालेला आहे. मी नंदुरबारच्या पोलीस प्रशासनाचं या ठिकाणी कौतुक करतो की त्यांनी तक्रारीची दखल घेतली आणि शासनाची जी फसवणूक झालेली, शासनाचा पैसा ज्या हेतूने ज्या विभागाला दिला असेल, ज्या समाजाला दिलेला असेल, त्याच्यामध्ये शासनाची जी फसवणूक झालेली आहे त्याची ते योग्य पद्धतीने चौकशी करतील आणि त्यांनी तो गुन्हा सुद्धा रजिस्टर करून ठेवलेला आहे. मला हे म्हणायचंय की आता समजा जर का पोलिसांनी उच्च कारवाई चांगल्या पद्धतीने जर का केली असेल तर आता मात्र अटक व्हायला दिरंगाई का होते? मागे समजा जर का अशाच प्रकारचं नंदुरबार जिल्ह्यामध्ये दंगल झाली, मारामारी झाली, रॉबरीची केस झाली, त्याच्यामध्येही कुठेतरी त्यांना बचावासाठी कोणीतरी राजकीय दबाव आणून पोलिसांवरती एक प्रकारे दबाव आणला आणि त्यांची अटक थांबलेली. आता समजा जर का दबाव येत असेल तर मात्र हा दबाव कोणाच्या माध्यमातून येतोय? आताच त्यांनी नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून समजा शिंदे साहेबांबरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश केला असेल तर मला आत्मविश्वास आहे की शिंदे साहेबांना असे लांडे लबाड लुच्चे 2 नंबरचे धंदे करणारे माणसं कधीच चालत नसतात आणि शासनाचा फसवणूक करून पैसा वळवणारा लुटणारा माणूस तर शिंदे साहेबांना कधीच चालत नसतो. पण हा राजकीय दबाव कोणाचा असेल? काही लोक असं सांगतात की राज्यमंत्र्यांकडनं समजा जर का अशा प्रकारचा अटक न होऊ देण्याचा जर का गृह राज्यमंत्र्यांचा दबाव जर का असेल तर मला असं वाटतं याची तक्रार आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत नक्की करणार. गुन्हेगार असतो, फ्रॉड असतो, मनी लॉन्ड्रिंगच्या बाबतीमध्ये असेल, मग तो शासनाचा पैसा असेल लुटलेला किंवा अन्य कुठल्या 2 नंबरच्या व्यवसायामधनं किंवा बनावट
कुठल्याही दारूच्या प्रकरणामधनं असो असा पैसा कमवलेला असेल, अनेकांची प्रॉपर्टी हडप केलेली असेल, अनेक ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग केलेलं असेल, अशा व्यक्तीला समजा जर का कोणीही समजा राज्यामधला मंत्री जर का वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्याची मुख्यमंत्र्यांना नक्की तक्रार करणार. वेळ प्रसंगी पुढच्या अधिवेशनामध्ये योग्य ती कारवाई नाही झाली तर जरी आम्ही सत्तेत असलो आणि चुकीचं जर का होत असेल तर त्याच्या बाबतीमध्ये आम्ही वेळ आली तर चुकीच्या माणसाच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी करणार. नाही पण त्यांचे पक्षाचे हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.